होती. काय काय मार्गदर्शन केलं आहे कशा पद्धतीचं काय सांगता? आदिवासी विभागाअंतर्गत सर्व प्रकल्प अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची 15 आणि 16 या 2 दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना, जास्तीत जास्त महिला बचत गट बनवून त्या बहिणीला जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करण्याची संधी प्राप्त करून देणे याचं चिंतन करायचं आहे. दुसरा, शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे त्यांना गुणवत्ताप्राप्त शिक्षण आणि उत्तम दर्जेदार शिक्षण मिळावं याबाबत आम्ही चिंतन करण्यासाठी 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि निश्चित या कार्यशाळेच्या माध्यमातून आमचा प्रकल्प अधिकाऱ्यांनी ATC आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तशा प्रकारचं कार्य पार पाडेल. 2 पद्धतीच्या प्रणालींचं सुद्धा ऍप्लिकेशनचं गठन केलेलं आहे. कशा पद्धतीचे ऍप्लिकेशन्स आहेत? जात पडताळणी समितीच्या माध्यमातून जातीचं प्रमाणपत्राची पडताळणी करतेवेळी त्याचं डॉक्युमेंटेशन असावं अशा प्रकारचं आम्ही एक ॲप लॉन्च केला. आणि दुसरा की शासकीय आश्रमशाळेमध्ये स्पर्धा झाली पाहिजे की शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि बेसिक ॲम्युनिटी जास्तीत जास्त पुरवावा अशा प्रकारचा संकल्प आहे. त्यामुळे दोन्ही ॲप निश्चितच या प्रथम म्हणजे दिवाळी सुट्ट्या संपल्यानंतर ते लागू होईल. या ॲपमुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि शाळांची स्थिती सुधारेल का काय? निश्चित अनेक वर्षापासून बेसिक ॲम्युनिटी नसल्यामुळे किंवा काही अडचणी असल्यामुळे त्या ॲपच्या माध्यमातून आम्हाला तात्काळ माहिती मिळेल, त्याच्यावर अंमलबजावणी करता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.